कडे फलंदाज समित अमित तांडेल अमित टू हेमंत बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट बॉट टीम. पहिलाच बॉल अकवर्ड लुक पद्धतीने चेंडूला शॉट मिड विकेटच्या दिशेने वळवलं 2 धाव पूर्ण केल्या. या 2 धाव मिळत आहेत. रन मशीन म्हणून समजलं जातं या 2 खेळाडूंना हेमंत आणि दुसऱ्या बाजूला समित जाधव आणि हेमंत हे 2 खेळाडू उतरलेत. सायकिनकडे आता फलंदाज आपण बघतायत समित सायकिनकडे आता हेमंत कारण 2 धावा त्याने पूर्ण केल्या. 2 धावण्याची संघाचं खातं उघडलंय. पुढचा बॉल बघितला आत वळणाऱ्या चेंडूला सरळ बॅटचा वापर करून लॉंग ऑन मध्ये कळून काढलं. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्यासाठी आता प्रयत्न होत नाही कारण 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. एक आहे लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. रणजीपट्टू विनायक भोईर मैदानाच्या आतमध्ये गायडन्स करताना बरोबर ते मिड ऑफ मध्ये तैनात आहेत. पुढचा बॉल रणजीपट्टू विनायक भोईर यांच्या हातापर्यंत चेंडू येतो. डायरेक्ट हिट केलं. काही चांगली फेकी बघा ना. अनुभव फार महत्वाचा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाचे बॉल आहेत मित्रांनो जे मैदानाच्या आतून पाहायला मिळत आहेत. लेदर क्रिकेटच्या अनेक मॅचेस ज्याने गाजवल्यात. मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्याने गाजवली. ट्रुम्स नाईट संघाच्या माध्यमातून चांगलं काम त्यांनी केलंय आणि मुंबई रणजीपट्टू म्हणून त्याची ख्याती आहे. पहिला मॅच तामिळनाडू संघाविरुद्ध त्याला आपण खेळताना बघितला होता. गोलंदाज समित त्याच्या कोट्यातील पुढील बॉल समोर फलंदाज समित करता हेमंत करता ऑन ड्राईव्ह केला गेलाय. मनगटाच्या साहाय्याने बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू आला. 1 धाव मिळाली. या एका धावण्याची धाव संख्या झाली ती 5. दोन्ही संघांकरता करो या मरो अशी स्थिती असेल. सुपर 8 मध्ये पोहोचण्याकरता संघर्ष मैदानाच्या आत सुरू आहे. नागेश काका क्रिकेट मैदानावर तुम्ही आमदार चषक 2022चा महासंग्राम पाहताय. पुढचा बॉल बॅटचं एज लागलंय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अशा रीतीने हा लागलाय पहिला धक्का. 1 मॅन डाऊन ऑन द स्कोर इज 4. 5 धावा. पहिला धक्का गॉन. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटचं हलकसं एज लागलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू सहजपणे विसावला गेलाय. समित जाधव नावाचा खेळाडू बाद झाला. आता नवीन खेळाडू आलाय धीरज. 5 षटकांचा मॅच होतोय. 5 षटकं 25 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण व्हायला हवी. पहिलं षटक सुरू झालं त्यावेळेस वेळ झाली 5:48 आणि आता 3 मिनिटं झालेत. 5 बॉल गोलंदाजाने टाकलेत. 1 गडी बाद. धाव संख्या आहे धावफलकावरती 5 धावा. फिल्डिंग मध्ये पुन्हा बदल करण्याचा या ठिकाणी बघतायत. बदल केले जात आहेत कारण डावखुरा हाताचा खेळाडू आल्यानंतर थोडासा त्रस्तपणा जाणवेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. प्रेक्षकाने जर सीमारेषे पलीकडे झेल टिपला तर त्यांच्याकरता कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आत गोलंदाजाने सुवर चेंडू टाकलाय. वाईडचा इशारा ललित भोईर सरांचा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या पोहोचली 6 वर. डावखुऱ्या हाताचा खेळाडू स्ट्राईक इन कडे आहे धीरज. मोठी अपेक्षा आहे या धीरज नावाच्या खेळाडूकडून. पुढचा बॉल शॉर्ट बॉल अगोदरच खेळला गेला. चांगला वळणदार चेंडू टाकलाय. थोडासा संत गतीचा चेंडू होता. बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक संपतं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा मिताली 11 शिरवली संघाच्या 1 गडी बाद 6 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ऐकूया सुमधुर गीत. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्चा मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. आलेल्या सर्व मान्यवरांचा कडूनचा आणि प्रेक्षकांचा आम्ही स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील
यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित आमदार चषक 2022 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. धावफलकावर चालू असलेल्या मॅच मध्ये धाबा आहेत मिताली 11 शिरवली संघाच्या 1 बाद 6 धाबा. समोरच्या एंड कडून गोलंदाजी करता गोलंदाज सज्ज झालाय. चिंबारो बॉईज चा बॅनर्स आहेत आणि त्या एंड कडून गोलंदाज सज्ज झालाय. संदीप खरवत याचा हा चेंडू होता, फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचं होतं. वळणदार चेंडू टाकण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे संदीप खरवत. चांगली गोलंदाजी, ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही मिश्रण तो मध्ये मध्ये करतोय आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली मिताली 11 शिरवली संघाला. धाव संख्या 1 बाद 7. डावखुरा त्याचा खेळाडू स्ट्राईक इन कडे. धीरज ओहो, हा जास्त लेग ब्रेक केलेला चेंडू होता. ऑफ स्टंपर शफळून खेळायचं होतं. फलंदाजाला बीट करणारे चेंडू टाकतोय गोलंदाज मिस्टर संदीप खरवत. यंदा पुन्हा एकदा तो फॉर्म मध्ये आलाय. मागची 2 वर्ष वगळता या 2 वर्षामध्ये त्याने आता चांगलं कमबॅक केलंय. संदीप खरवत बोटांची जादू दाखवतोय. जादुई गोलंदाज अर्नाळा संघाचा. ऑफ स्टंपर शफळूनच या लेग ब्रेक चेंडूला खेळलं गेलाय. 1 धाव मिळाली. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू. एका धावणीची धाव संख्या झाली 1 गडी बाद 8 धाबा. थेंबे थेंबे तळे साचे. 1-1 धाव फार मोलाची आहे. 1 बाद 8 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे मिताली 11 शिरवली या संघाची. खूप चांगला टॅकल आपल्याला पाहायला मिळेल या दोघांमध्ये. फुल टॉस बॉल, फलंदाजाला बीट केलंय. या गोलंदाजाने फ्लाइटेड चेंडू टाकलाय, फ्लाइट जास्त दिली गोलंदाज संदीप खरवत. या आणि बघा ना काय फिटनेस टिकवलाय अजूनपर्यंत. कारण 2010 नंतर मी जशी तसा फिटनेस बघतो या खेळाडूचा. ओ चांगला बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. विकेटचं पतन झालंय. हा लागलाय धक्का. 2 गडी बाद. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत त्या 8 धाबा. बघतोय आपण यष्टीची पद्धतीने फलंदाज पास झालोय. व्यासपीठावर दाखल झालोय आदरणीय सन्माननीय विश्वजित गोपीकिसन पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतोय आणि त्यांच्या सोबतच फिटनेस मॅन, ग्रँड ओल्ड मॅन इन चंद्र मिस्टर किशोर आत्माराम पाटील सरांचं आगमन झालंय. एक वरिष्ठ खेळाडू वयाच्या 63-64 वयामध्ये सुद्धा अजूनही चांगला फिटनेस मैदानाच्या आत दाखवत आहेत आणि त्यांचा संघ कालच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालाय. जॉली बॉईज जुचंद्र संघाच्या माध्यमातून त्यांना आपण बघितलं. धाव फलकावर आपण धावा बघतोय. काय चांगलं यष्टी रक्षकाचं काम केलंय यष्टी रक्षकाने. यष्ट्यांच्या पाठीमागे विकास, संघाला विकास करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा करतोय. न्यू बॅट्समन नितीन सोमन आलाय. आता इनसाइड आउट करून चांगला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. जमिनी लगत फटका होता. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीची धाव संख्येत बदल होतोय आणि 2 बाद 10 ही स्थिती आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. 2 गडी बाद धाव संख्या आहे ती 10 धाबा. 2 षटकांची झाली समाप्ती. धीरज खेळतोय 3 बॉलला सामोरे जाऊन 1 वर. नितीन सोमन नावाचा खेळाडू 1 बॉल मध्ये 2 धाव बनवतोय. उद्या होणाऱ्या मॅचेस कुठल्या संघामध्ये असतील ही चर्चा आम्ही करणार आहोत. ही चर्चा करता आपण तयारीमध्ये आहोत. आम्हाला ही अधिकृत माहिती दिली जाईल. जुचंद्र गाव म्हटलं तर कलाकारांचं गाव. अनेक कलाकार या जुचंद्र गावाने दिले. नाट्य कलाकार, नृत्य कलाकार, रांगोळी कलाकार, वेशभूषा कलाकार असे कलाकार या जुचंद्र गावाने आतापर्यंत दिलेत आणि त्यांचा उल्लेख सतत करावा असं वाटतं मला मित्रांनो. कारण जिथं पिकतं तिथं विकत नाही. ज्या कलाकारांनी एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय त्या कलाकारांना विसरून चालणार नाही. गोलंदाजी मार्गावर आता नंबर 3चं षटक टाकण्याकरता अमित आलाय. सामोरे जातोय डावखुरे हाताचा खेळाडू धीरज. शॉर्ट बॉल होता. पावित्र्य व्यवस्थित दिसत नाही. पॉपिंग क्रीज मध्ये टान्स व्यवस्थित दिसत नाही फलंदाजी करणाऱ्या संघाचा. फुटवर्क होत नाही. मोबाईलला नेटवर्क नसेल तर चालेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये धावा जमवताना फुटवर्क हवंय. हे फुटवर्क प्राप्त करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. धाव संख्या 10. शॉर्ट बॉल गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला उडवण्याचा प्रयास. 1 धाव मिळाली. मिड ऑफ मध्ये चेंडू आला. या एका धावणीची धाव संख्येत बदल होतोय. 2 गडी बाद. धाव संख्या 11.
तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये चेंडूंचा आपण विचार केला तर 2 चेंडू टाकून चालत. उद्याच्या पहिला मॅच असेल ड्रीम 11 माजिवडा विरुद्ध ओम ब्रह्मदेव व गोडदेव. हा पहिला मॅच तुम्ही बघणार आहात. शाहीस खारबाव विरुद्ध कासार वडवली हा दुसरा मॅच असेल. तिसरा मॅच असेल आनंद 11 वर्तकनगर विरुद्ध रॉयल स्टर्नर मीरा रोड. चौथा मॅच जय मल्हार भाईंदर बॉईज विरुद्ध जॉली बॉईज मुंब्रा. आत वळणारा चेंडू डिफेन्स केला. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेची धावसंख्या पोहोचली ते 12 वर. संघर्ष मैदानाच्या जारी आहे. सध्या गोलंदाज फलंदाजावर भारी आहे. धावसंख्या आहे ती 12 धावा. 2 बाद 12. 2.3 चेंडूची समाप्ती. फलंदाजी करणारा संघ मिताली 11 शिरवली संघाला काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल. जोरदार प्रहार. वाईड यॉर्करचा मारा. बीट होतोय फलंदाज. स्विंग अँड मिस. धाव फळकावर धाबा लागला जातात त्या 12 धाबा. या स्पर्धेकरता खरोखरच जे दानशूरपणा दाखवणारे काही व्यक्ती आहेत त्याबद्दल सुद्धा मी चर्चा करेन. बघू शकतायत एज अँड टेकन. बॅटचं हलकासा एज लागले. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेटचं झालंय पतन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 12. कमॉन डीजे. आपल्या हितेंद्र आपाच कार्य आहे लय महान. हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. 4 चौघात आप्पाना आहे न्याराच मान. हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. खरोखरच एक असा अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहे ज्या व्यासपीठावर मात्र येत नाही. काळपासून ज्या व्यक्तीचा आपण उल्लेख करतोय आदरणीय सन्मान्य दीपक पाटील उर्फ बंटी सरांनी या स्पर्धेकरता यूट्यूबची व्यवस्था केलेल्या नेटचा संपूर्ण खर्च ज्याने उचललाय. तर डाव्या बाजूला क्रिकेट मॅच बघतायत त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आदरणीय सन्मान्य दीपक पाटील बंटी साहेबांना आमची विनंती असेल आपण व्यासपीठावर या. प्रत्येक वर्षी ते सहकार्य करत असतात आमदार चषकामध्ये आणि यंदा सुद्धा त्यांचं सहकार्य लाभलंय. धाव फळकावर चालू असलेल्या मॅच मध्ये काय स्थिती आहे मिताली 11 शिरवली संघाची. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या 12. गोलंदाजाने कमालीचं प्रदर्शन केलंय. मला वाटतं मागे वळून बघणार नाही हा संघ. फलंदाजाला संकटमोचकाची भूमिका अदा करावी लागेल. सुशांत उबाळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. षटकार किंग म्हणून उल्लेख या खेळाडूचा केला जातोय. 6 बॉलमध्ये 6 षटकार या फलंदाजाने यापूर्वी टोकलेत. सुशांत यांनी बघितला मिड ऑन आणि मिड ऑफ याच्यामध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार. शानदार. वजनदार. आमदार. चौकार. दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले ध्यान. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. 16 धाबा. 16. 3 गडी बाद 16 धाबा. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. कुठेतरी मनामध्ये विचार येत असेल निलेश शेळका याचा की फलंदाजी करण्याचा माझा निर्णय योग्य होता का. 5.33च्या सरासरीने 16 धाबा धाव फळकावर लागल्या गेल्यात. विघ्नेश संघनायक मैदानाच्या आत उतरलाय गोलंदाजी करण्याकरता. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 25 धाबा जर आल्या तर ह्या सत्रामध्ये मी ती धावसंख्या योग्य मानेन. कारण गोलंदाजी ही अतिशय चांगली आहे. धारदार गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाज आहेत. जादुई गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. ते मिताली 11 शिरवली या संघामध्ये. धावसंख्या सध्या 16 धाबा. गडीबाद होण्याचा क्रम आपण बघितला. पहिला गडीबाद झाला धावसंख्या 5 होती. दुसरा गडीबाद झाला धावसंख्या 8 होती. तिसरा गडीबाद झाला त्यावेळेस धावसंख्या होती 12. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा खंदा खेळाडू मिस्टर नितीन सोमन हा फक्त चेंडू ढकलून दिला. बॅकफुटला येऊन पॉइंट क्षेत्रामध्ये फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेची धावसंख्या 3 बाद 17. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे. 5 षटकांचा मॅच होतोय. स्ट्राईक इनकडे हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे मिस्टर सुशांत.
इनसाइड आउट गॅप मध्ये हा फटका आहे. शतरक्षकाला चकून चेंडू सीमारेषे पार. वन बाउन्स. हा लाईट चौकार. 4 धावा. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार. मानतात सहान थोर अन ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. काय शतरक्षक सुद्धा बघा ना हवेमध्ये किती झेप घेत आहेत. 4 ते 5 फूट वर अशी झेप घेतली होती. धावसंख्या पोहोचली 21. डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळलं गेलंय. 1 धाव मिळाली. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकाच धाब्यावर आता समाधान मानावं लागतंय. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 22 वर. 3 गडी बाद 22. 3 षटक आणि चेंडू टाकून झाले 3. धावसंख्या आहे ती 22 धाबा. 40च्या आसपास धावा जर गेल्या तर चांगली स्थिती असेल या संघाची. मिताली 11 शिरवली संघाची. आदर्श खेळाडू निलेश शेळका याला आपण ज्या संघाच्या माध्यमातून खेळताना बघतोय. आता अन ड्राईव्ह मनगटाच्या साईने चेंडूला वळवलं. फंबल होतो शतरक्षक. फायदा उचलला गेलाय. ओव्हर थ्रो होईल कदाचित. 2 धावानंतर तिसरे धाबे करता फलंदाज धावत आहेत. 3 धावा पूर्ण. या 3 धाबांची धावसंख्या 25 वर पोहोचली. 3 बाद 25 ही स्थिती आहे. एक धाव फार मोलाची आहे. एक धाव फार महत्वाची आहे. जीवनात ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या वेळेस कधी स्वार्थी बनू नका तर सारथी बना. श्रीकृष्णाचं सहज आणि एक सोपं वाक्य या ठिकाणी मला आठवलंय. इथे सारथी बनावं लागेल सुशांत आणि नितीन याला. ऑफ साइड स्टंपवर शपवून चेंडूला उडवलाय. गोइंग 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 अँड गॉन ओव्हर द स्कोर लेग एरिया. यूथ 6 बिगी. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले कधीच कुठला खेळाडू मोठा होत नसतोय. 6 धाबांची धावसंख्या 31. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 4थ्या षटकातील 31 धावा. प्रत्यक्षात जो खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतो त्यावेळेस तो मोठा होत असतोय आणि आता मोठं होण्याची संधी आहे. ती खेळाडू सुशांत उबाई याला 4 बॉल फेस केले. 4 बॉल मध्ये 15 धावा बनवतोय. चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करतोय. धावसंख्या आहे ती 31 धावा. आता मी म्हणेन थोडीशी मजबूत स्थिती आहे मिताली 11 शिरवली या संघाची. धावसंख्या 31 धाबा. 3.5 चेंडूची समाप्ती. आमदार दमदार चषक 2022 हा महासंग्राम आदरणीय सन्मान्य कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेबांच्या संकल्पनेमधून उदयास आलेले ही क्रिकेटची स्पर्धा. आज बघताय आपण मागच्या वर्षापर्यंत रजनी स्पर्धा ती होती. आता दिवस क्रिकेट म्हणजेच डे क्रिकेटला प्राधान्य त्याने दिलंय. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म दिला गेलाय त्यांच्या माध्यमातून. विघ्नेश गोलंदाजी मार्गावर असताना त्याचं षटक बघा. पहिला बॉल 1 धाव. दुसरी बॉल चौकार. तिसरी चेंडू 1 धाव. 4थ्या चेंडूवर 3 धावा. पुन्हा डिफेन्स केलंय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा हा हेतू असेल कदाचित. बुद्धिमत्तेचा वापर केलाय. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. मिताली 11 शिरवली संघाच्या 3 गडी बाद 32 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा जुचंद्र गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2022. जुचंद्र गावाची आहे हुशार. दीपेश पाटीलचं हे नियोजन. क्रिकेटचे सामने भरविले छान. पाठीशी सारे जीवा भावाचे आहेत हो खंबीर. पाठीशी सारे जीवा भावाचे आहेत हो खंबीर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावाचा उल्लेख निश्चितच 7 समुद्रापलीकडे होत असतोय. कारण कलाकार ज्या कलाकारांनी जे करून दाखवलं त्यामुळेच आज या जुचंद्र गाव एक म्हणायचं झालं तर स्टार बनलंय या संपूर्ण भारत देशामध्ये. चालू असलेला मॅच 32 धाबा. 3 गडी बाद आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चार्ल्स आलाय. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये 7 धाबा डिफेंड केला एका षटकामध्ये आणि आता गोलंदाजी करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर आलंय. समोर कुठलाही खेळाडू असो मी माझं 100% योगदान देईन
हे मनामध्ये विचार करून सुशांत उबाळे नावाचा खेळाडू उतरलाय आणि त्याला आता रोखणं कठीण आहे. 5 बॉल त्याने फेस केले, 16 धावा बनवतोय. डावेष्टीच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला उडवलं. आमचे जितेंद्र ये गावाला, आनंदी आनंद झाला मनाला, कुणाल पाटील ये भावाला. आशा पल्लवित करणारा षटकार ठोकलाय सुशांत उबाळे या खेळाडूने. 6 धाबणीची धावसंख्या फुलताना, धावसंख्या वाढताना धावसंख्या झाली ती 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक सुरू आहे. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मला असं वाटतं की ही धावसंख्या आता व्यवस्थित धावसंख्या बनली आहे. रन मशीन मैदानाच्या आतमध्ये कामी आलंय. कधी कधी आपण म्हटलं की चायनाचा माल थोड्यापुरता चालतोय, तशीच आता ही रन मशीन मात्र संघाकरता खूप चांगलं काम करतोय. हा ओरिजिनल माल आहे जो सध्या चालतोय. पुढचा बॉल पिचिंग इम्पॅक्ट ऑफ स्टंप सोडून जाणारा होता. 1 धाव पूर्ण केली. लेग बाईचा इशारा. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. या एका धाबडीची धावसंख्या बनली 3 गडी बाद 39. संकटमोचक बनलाय फलंदाज सुशांत. धावसंख्या 39. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉल मध्ये जर आपण बघितलं तर धावपळ आणखीन पुढे वाढू शकतोय. या षटकामध्ये 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज. चार्ल्स ऑफ ड्राईव्ह खोदून काढले चेंडूला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाबडीची धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या पोहोचली 3 बाद 41. एक वेळ अशी होती 3 गडी 12 या धावसंख्येवर बाद झाले आणि अशा स्थितीमध्ये इथे 27 धावांची बिग पार्टनरशिप होताना आपल्याला पाहायला मिळतोय 4थ्या विकेट करता. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. फोर्स केलं गेलंय. ओव्हरपिच चेंडूला लॉंग ऑफ मध्ये 1 धाव मिळाली. धावसंख्या 42 पर्यंत पोहोचली. अजून चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची भागीदारी. मला आठवली मोठी भागीदारी ज्यावेळेस मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जाडेजा या दोघांनी मिळून 275 धावा झिम्बाब्वे संघाविरुद्ध 4थ्या विकेट करता जोडल्या होत्या 9 एप्रिल 1998 साली. पुढचा बॉल ऑफ स्टंपर सफळ झालाय. चेंडू हवाई सफर करेल काय? शतरक्षकाला बाय बाय टाटा करून सीमारेषे पार. हा आलाय दर्जेदार षटकार. बिग बिग बिगी. चंद्राची आई चंडिका वाट दावी दादाला. सुखान नांदतई घरदार सारे कमी कशाची ना त्याला. एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार. एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार. ज्याच्या मनात समाज हित रणजित किनी आज रणजित किनी साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय कारण त्यांच्या नावावर आधारित असलेलं गीत वाचलं गेलंय. धावसंख्या 48. 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. रणजित किनी म्हटलं तर आता सध्याच जे युवा क्रिकेटर आहेत त्यांचा श्वास बनलाय, प्राणवायू बनलाय. प्रत्येकाला मदतीचा हातभार ते करत असतायत आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 20,000 रुपयाची देणगी त्यांनी इथे दिले. पुढचा बॉल बेधडक साध्य केलं. हा चेंडू सीमारेषे पार. लांब लचक षटकार. बघा ना डॅशिंग पर्सनॅलिटी मिस्टर सुशांत खुश असेल ज्या पद्धतीने त्यांनी हे वर्चस्व गाजवलं फलंदाजीमध्ये. मधल्या फळीमध्ये येऊन क्रमांक 5 वर 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने 9 बॉल फेस केले. 9 बॉल मध्ये विस्फोटक अशी 34 धावांची खेळी साकारली आणि त्याच्या जोरावरच आता मजबूत स्थितीमध्ये मिताली 11 शिरवली संघ जातोय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 3 गडी बाद 54 आणि 55 धावांचं लक्ष ठेवलं गेलं दुसऱ्या इनिंग मध्ये. निलेश शेळका खुश आहेत. बॅट हवेमध्ये उचलून दाखवत आहेत कारण त्यांना सुद्धा तेच हवं होतं. एखादा आपला हिरा चमकावा आणि म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने हिराच बनवलाय. जो जास्त संघर्ष करेल, जो जास्त घसेल तो चमकेल. इथे स्वतःला संघर्ष करताना आपण बघितलं, स्वतः घसला आणि त्याच्यानंतर त्याची चमक वाढली.
पहिल्या डावामध्ये 54 धावा, 55 धावसंख्येचं लक्ष. या 55 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, आता या 55 धावा रोखण्याकरता काय रणनीती असेल मिताली 11 शिरवली या संघाची, आणि फलंदाजीमध्ये कोणता विचार घेऊन मैदानाच्या आत उतरतायत साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाचे प्रारंभिक फलंदाज, हे ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदलाव करतोय. कारण आजच्या दिवसातील आमचा जो काही टर्न होता तो संपलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव करत असताना प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक, महाराष्ट्र एक्सप्रेस आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. जिथं तिथं चाले हो आघाडी, 19 नंबरची फिरते गाडी. मित्र निखिल पाटील सागर भोईरा, सोबतीला भारी हे सवंगडी. कैलास वाशी हिरुबाई पाटीलचा हात आहे शिरावरा. कैलास वाशी हिरुबाई पाटीलचा हात आहे शिरावरा. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. जुचंद्र गावचा अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र गावातील एक नामवंत स्पर्धा, अर्थातच कुमार अमित केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार चषक 2022 आपण अनुभवतायत, पाहत आहेत. जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी विलिंजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी विशेष सहकार्य या आमदार चषक 2022 केलेले आहे. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये काही जबरदस्त सुशांत उबाळे छोटा पॅक बडा धमाका. ज्या वेळेला मी समालोचन करत होतो, आई कोसमाई चषक खारडीचं मैदान होतं, जे वैतरणा खारडीचं मैदान 1,25,000ची लाख मोलाची स्पर्धा कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ, मात्र प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांच्या स्पर्धेमध्ये याच खेळाडूने मात्र ज्याने आता नुकतेच आक्रमकता दाखवली तो सुशांत उबाळेने जबरदस्त 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तर एका साईडला एकविरा चषक रुपेश पाटील आणि विलास पाटील यांची स्पर्धा कोण विसरेल, जी साखरेच्या मैदानात पार पाडली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारा तो सुशांत उबाळे. आज पुन्हा एकदा तो क्लास त्याने मेंटेन केला गेला. एक बलाढ्य संघाच्या घातक गोलंदाजांसमोर जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तेव्हा दडपण असतं, परंतु त्या दडपणाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे सुशांत उबाळे यांनी मात्र दर्शवून दिलं गेलं. तर नाण्याची एक बाजू आपण पडताळली, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. आणि 2 फलंदाज यावेळेला प्रशांत घरत यांचे छोटे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश घरत या स्टार्ट ऑफ द मॅच ललित भोईरी सिग्नल करतायत. निलेश शेळका एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पोलीस दलात कार्यरत आहे आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा, अफाट प्रेम सातत्याने जपतोय. पहिला चेंडू ऑन साईडला इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न, तेवढे चांगले एफर्ट, वॉट एफर्ट, ब्रिलियंट फिल्डिंग बाय अंकित. त्या ठिकाणी आपण पाहू शकतात या खेळाडूचा मी सकाळी उल्लेख केला होता. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा याच खेळाडूने मात्र क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये धमचाक सोडली होती. तोच छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान, मॅग्निफिसंट फिल्डिंग. काही इंचावर जर चेंडू या वेळेला जरूर कलेक्ट केला असता तर कदाचित एक बेस्ट कॅच म्हणून या टुर्नामेंट मध्ये पाहिली गेली असती, परंतु हरकत नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते सातत्याने आपण हे टायटल आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूवर जयूच्या बॅटमधून ऑफ द मार्क एक धाव येत असताना आपण पाहू शकाल. एका साईडला अजित म्हात्रे यांना आपण पाहू शकतात आणि ललित भोईर बंड्या हे 2 पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतात. आणि नुकतंच संदीपजी गावण सर दिग्गज समालोचक यांचा आवाज आपण कालपासून ऐकतायत या स्पर्धेला.
यावेळेला सरळ बॅटने खेळलाय विनायक भोईरचा हा फटका मात्र या वेळेला अंकितच्या हातामध्ये विसावला गेलाय. विनायक भोईर रणजीपट्टू मात्र या कागदोपत्री स्ट्रॉंग होता परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई सुरू असताना निलेश शेकाने मात्र सफलता प्राप्त केली आणि विनायक भोईर बॅक टू द डगआउट. यंदाच्या हंगामामध्ये 8 चेंडूवर 8 तब्बल षटकार कंटिन्यूज मारणारा फलंदाज आकाशीच्या मैदानात खेळलेला परंतु तोच फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसराला बॅक टू द डगआउट गॉन. जिथे तिथे चाले हो आघाडी 19 नंबरची फिरते गाडी. मित्र निखिल पाटील सागर भोईरा सोबतीला भारी हे सवंगडी. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद एक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनायक भोईर 0 वर बाद झाला, 0 वर बाद होत असताना बॅक टू द डगआउट मध्ये गेला आणि यावेळेला विकेट टेकिंग गोलंदाज कशा पद्धतीने जयू आणि विकास कारण ही अंडरआर्मची A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. उलटा चेंडू होता ऑन साइडला जरूर खेळला गेलाय, शफल झाला आणि सरळ चेंडू या वेळेला निघून जातो 4 धावांकरता. गुड शॉट बाय जयेश गरात अर्थातच जयू. गुड शॉट चौकार. आहे निशाणीची शिट्टी रे त्याच्या समोरील दाबलं बटन जितेंद्र आप्पाच्या आशीर्वादाने करी जनतेचं समाधान नाही थांबणार नाही डरणार. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा साई चारनाळा या संघाची स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. यंदाच्या वर्षात स्ट्रॉंग संघ म्हणून ओळखला जातो साई चारनाळा आणि त्याला सुरेख साथ देतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं मात्र कमबॅक कसं करावं हे मात्र दर्शवलं गेलं. लेग बाईचा इशारा ललित भोईर बंड्या यांच्याकडून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विशाल भोईर आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवतात की 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये महत्वपूर्ण सफलता यावेळेला जरूर मिळवली. जयेशच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं की माझ्यात ती कुवत आहे कमबॅक करण्याची आणि यावेळेला कमबॅक करत असताना याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात संधी देत असते. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. समित मात्र पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. विकास एका साईडला गेल्या मॅच मध्ये अप्रतिम 10 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान दिलं होतं. 230च्या स्ट्राईक रेटने खेळला होता. तोच फलंदाज आता मात्र खरी गरज असेल ती संकटात सापडलेला संघाला मात्र वर काढण्याचं. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही संकटातून संघाला वर काढता तेव्हा हिरो बनण्याची हीच ती वेळ असते आणि तेच मात्र पराक्रम करावा लागेल. कारण म्हणतात ना ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल तुमचा क्लास खूप महत्वाची भूमिका असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न निलेश शेकाचा हा चेंडू मात्र यावेळेला गॅदर करतायत. छोटा पॅक बडा धमाका सुशांत उबाळे. गुड बॉलिंग मात्र सुंदर कमबॅक करत असताना चौकार आल्यानंतर आपण पाहू शकलात पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला टीम मीटिंग करू नका कारण घड्याळ जवळजवळ 6:21 झालेत आणि आपल्याला 15 ते मॅक्झिमम 20 मिनिटातच सामना मात्र या वेळेला समाप्त झाला पाहिजे. 24 चेंडू असतील आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 47 एकंदरीत 55 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. त्याकरता 47 धावा विजयासाठी असतील. गोलंदाज सेकंड ओव्हर यावेळेला कोणता गोलंदाज पुढे येईल याकडे लक्ष असेल. तर दीपेशला या ठिकाणी बोलवलं जातंय की काय कारण धीरज चोगला सारखा गोलंदाज एक मैदानाच्या आतमध्ये आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचं कशा पद्धतीने रणनीती स्ट्रॅटेजी काय असेल कारण जयेशकडे ते मात्र भातातले फटके आहेत. कॉपीबुक स्टाईल मध्ये खूप चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आणि लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगलं क्रिकेट आज कालपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. आज 20 मार्चचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचा दिवस जर आपण पाहिला तर मदन लाल या गोलंदाजाचा मात्र जन्मदिवस. भारतीय संघाला एक अनमोल हिरा लाभला होता. 1983चा वर्ल्ड कप जेव्हा उचलला प्रुडेन्शियल वर्ल्ड कप
त्यामध्ये सिंहाचा वाटा, ज्याने 12 षटकं फेकली होती, 3 गडी बाद केले होते आणि तोच मदनलाल यांचा आज वाढदिवस 1952 मध्ये मात्र बॉर्न झाला. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला मात्र चिप शॉट आहे. लॉंग ऑफ कडे चेंडू निघून जातोय. कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच. मात्र फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट. जयेश घरात गॉन. युट्यूब फेसबुक इंस्टावर नावाची चर्चा खरोखर. युट्यूब फेसबुक इंस्टावर नावाची चर्चा खरोखर. चला फलंदाज जरा काही करायचं. डेलमॉन थोडस धावत जायचं, जरा वॉर्मअप करत जायचंय. तर जयेश गरत यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. म्हणून कोणताही संघ बलाढ्य नसतो, कोणताही खेळाडू महान नसतो. जेव्हा तो मात्र खरी गुणवत्ता सिद्ध करतो आपल्या ऑन फील्ड क्रिकेटच्या मैदानात, तेव्हा तो खऱ्या अर्थानं महान ठरतो, असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी म्हटलेलं आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 8.1 चेंडूचा खेळ झालाय. 5 षटकांचा एकंदरीत सामना आपल्याला पाहायला मिळतो. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली अव्याहतपणे आणि अविरतपणे. कालचा दिवस पत्तू पॅकर्स आणि ज्वाली बॉयज या संघाने मात्र गाजवला. आज खऱ्या अर्थानं एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि जो संघ विजय होईल तो संघ आमने सामने 23 तारखेला सकाळी 10:30 वाजता खेळेल. खूप सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. सुशांत उबाळेच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना एक सुंदर विकेट मात्र मिळवली ती दीपूने. 22 चेंडू आणि आता मात्र यावेळेला विजयासाठी 47 धावा होऊ शकतील, कारण विकासकडे ते फटके आहेत, परंतु इथे मात्र पूर्णपणे थांबवल्या धावा. दीप्तेश गरत अर्थातच दीपू या नावाने ओळखला जातोय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या जेल खाली कोणतीही चुकी करणार नाहीये. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय अंकित. बॅक टू द पॅव्हिलियन. डगआउट मध्ये जात असताना विकास गॉन. रॉयल किंग ग्रुप आमचा, लाखो दिलांची धडकन आहे. रॉयल किंग ग्रुप आमचा निकेत म्हात्रे समाज सेवक हाय. रॉयल किंग ग्रुपचा आमचा निकेत म्हात्रे समाज सेवक हाय. रॉयल किंग ग्रुपचा आमचा वेलकम बॅक. 8 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. मिताली 11 शिरवली संघ मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत फ्रंट फुटला येत असताना आपण पाहू शकाल चार्ल्स गावद्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल खुश असतील भूषणजी पडवळे या संघावर, कारण मिताली 11 नावाने आपण पाहू शकतायत तो संघ खेळत असताना आपण पाहू शकतायत. साईच्या अर्नाळ संघ एका साईडला थोडासा बॅकफुटला येतोय. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचते 8. गडी बाद झाले ते 3. खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि आज खेळाडू सुद्धा मात्र एकदा का मात्र मैदानात पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येकाला मात्र आज क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की त्या नशेमध्ये बधीर होतात. हेच मात्र वाक्य आताच्या काळामध्ये प्रत्येक खेळाडूच्या माइंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे क्रिकेटचं इंजेक्शनचं वेळच वेगळं आहे. म्हणून आज प्रत्येक जण मात्र आपण पाहतो टेनिस क्रिकेट मध्ये खूप रुजू झालाय. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली गेली होती की धीरज चोगलाला मात्र यावेळेला थोडंसं आपण पाठीमागे ठेवू, कारण लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, बॅटर आहेत. त्याकरता मात्र डावकऱ्या हाताच्या गोलंदाजाला गोलंदाजी देणं कुठेतरी घातक सिद्ध होईल. त्याकरता उजव्या हाताच्या गोलंदाजाला त्यांनी मात्र गेम प्लॅनिंग करून गोलंदाजी मार्कवर आणलं आणि कुठेतरी यावेळेला यशस्वीच्या मार्गावर आतापर्यंत दुसरं षटक सफल होत असताना आपण पाहू शकाल. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा 3 गडी बाद अशी स्थिती साईच्या अर्नाळा या संघाची. फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला मात्र सुशांत पुढे सरसावतोय. गुड कॅच.
चौथा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकाल ज्या संघाने अनेक संघांना पाणी पाजलंय तोच संघ मात्र आज बॅकफुटला जात असताना शिरवली संघ एक गाव एक फॉर्मॅट मधून भाताने गटमध्ये जास्तीत जास्त मात्र या संघाची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. तो आज एक मोठ्या मंचवर मिताली 11 शिरवली या संघाच्या माध्यमातून खेळत असताना गॉन फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये 4.50च्या सरासरीने 9 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट. 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पाहायला मिळते. दीपेश पाटील असतील, कुणाल पाटील असतील, निखिल पाटील असतील, सागर भोईर टीम मॅनेजमेंटमध्ये आपण पाहतोय प्रमोद पाटील यांना आपण पाहू शकतायत. हेमंतजी वर्तक साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रणजितजी किनी साहेब आपण पाहू शकाल. मात्र ही सर्व विलीनजी पाटील साहेब विशेष सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलं गेले. महेंद्र पाटील साहेब असतील, ही सर्व जी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारची मात्र दुसऱ्या दिवसात भूषण भोईर समोरच आपल्याला पाहायला मिळतात. ही सर्व जी मंडळी आहे ती क्रिकेटच्या माध्यमातून मांदियाळी आपण पाहू शकाल. विश्वजित पाटील साहेब असतील, खूप चांगल्या प्रकारचे मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. जेव्हा अप्पांचं मात्र आगमन झालं आणि त्यावेळेला मात्र खूप रंगमंच जो होता तो मात्र आपण व्यासपीठ खुल्लं गेलं होतं. आवाज नाही सांगत कुठे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 9 या धावसंख्येवर. चंद्रपाड्यात जी स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये अंतिम 3 मध्ये पतू पॅकर्सने मात्र भरारी घेतले. गुड बॉलिंग. निलेश शेळका ही ताकद, नजाकत, ओळख म्हणूनच पागदरे बॉईज या संघातून या खेळाडूला उचललं गेलं. महेश पागदरे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या पागदरे बॉईजला सुरुवात झाली जे ओपन संघामध्ये आणि त्यामध्ये प्रथमतः मात्र निलेश शेळका खेळला गेला आणि त्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा हा खेळाडू खेळला गेला होता. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकता चेंडू मात्र निघून जातोय स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला कलेक्ट करतोय सुशील यावेळेला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती फलकावर 10 धावा. चेंडू फेकून झालेत. विशाल भोईर आम्हाला दर्शवतात की 3 एकंदरीत चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना यावेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता. यावेळेला ऑन साईडला विघ्नेशच्या बॅट मधून एक कणखर फटका सौरभ भोईरला बेट करून चेंडू निघून जातो. यावेळेला 6 धावांकरता एस इट इज अ 6 रन्स. गुड शॉट. षटकार. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे. आणि धीरज भोईर यांचं स्वागत त्या स्टँड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला पुन्हा एकदा विघ्नेशच्या बॅट मधून मात्र गॅप मध्ये चेंडूला यावेळेला खेळलं गेलंय. सुपर
विघ्नेश आणि चाल जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल यात काही शंका नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 20 धावा. काही जागा बनवली, शफल झाला आणि फक्त चेंडूला दिशा देत असताना यावेळेला वेलकम बाउंड्री म्हणून आपण पाहू शकाल. निलेशच्या आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावा हे सामन्याचं समीकरण. हलक्याच्या हाताने मात्र जरूर खेळलं गेलंय, फक्त मजबूर केलं होतं विघ्नेश. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 34 धावा हे सकाळपासून समीकरण मात्र पाहायला मिळतं. 12 चेंडू 34 धावा, 12 चेंडू 37 धावा, 12 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण सातत्याने सकाळच्या सत्रापासून आपण पाहू शकतायत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ दौडून होता. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद गावाला. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद गावाला. चला 12 चेंडू 34 धावा यावेळेला आपण पाहू शकतात. विघ्नेशची बॅट यावेळेला झळाळली गेले. सुपर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ऍज अ कॅप्टन आज रोल अदा करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण आज प्रमोद लिलीची जागा मात्र जरूर विघ्नेशने यावेळेला घेतली गेली ऍज अ कॅप्टन म्हणून. आणि चार्ल्स एका साईडला. शिरोली संघाचा विचार केला मिताली 11 तर डेफिनेटली 2 षटकांमध्ये ज्या 38 धावा आल्या त्या मात्र खूप उपयोगी पडल्या. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहू शकला चार्ल्सला 22 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर विघ्नेशला 16 धावा आता त्या वसूल कराव्या लागणार आहेत. 12 चेंडूमध्ये 34 धावांचं लक्ष आणि गोलंदाजी मार्कवर यावेळेला मिस्टर धीरज चोगुळा ज्याने आमदार चषक यंदाच्या वर्षामध्ये हाताळला. 1.5 लाखाची स्पर्धा खेळली ओपनच्या संघामध्ये. ओमकार बॉयज एडवन या संघातून खेळत असताना रोहन गावडच्या संघामध्ये यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता 3.1 चेंडूचा खेळ झालाय. 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 33 धावांचं लक्ष समोर असेल. चार्ल्स अँड विघ्नेश ही जोडी खूप डोकेदुखी ठरू शकेल परंतु त्यासाठी मात्र सेल्फ कॉन्फिडन्सने फलंदाजी करावी लागेल. यावेळेला बॅटची येत घे चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने थोडीशी आउटफील्ड स्लो झाली आणि यावेळेला सुशील मात्र बॅकअप साठी येतोय. समितला मात्र चेंडू यावेळेला मिळाला नाही. तत्पूर्वी 2 धावा येत असताना तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. या 3 धावांच्या मदतीने टाळ्यांचा गजर होत असताना स्ट्राईक रोटेट होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25. येणारे चेंडू 10 आणि 10 चेंडूमध्ये 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं साईच्या अर्नाळा या संघाच्या समोर. कारण गेल्याच वीक मध्ये मात्र आपण पाहिला तर खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला होता. प्रथम पारितोषिक पटकावलं. SDIL चषक बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडाच्या मैदानात पाहायला मिळाली. ती स्पर्धा विजय गरत, अजिंक्य गरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आयोजन. यावेळेला पॅडवर जाऊन चेंडू आदळला गेला होता मात्र 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. अजित मात्रे लेग बाईचा इशारा करतात. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू आहेत तुमच्याकडे आता 9 आणि 9 चेंडूमध्ये 29 एकंदरीत धावांचं लक्ष हे समोर असेल. पेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आज रविकांत, रंगनाथ, कल्पेश मात्रे पाण्याची व्यवस्था सातत्याने केली गेली. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. डिरेक्ट टी धीरज चोगल्याची ताकद पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट विघ्नेश गॉन. आमदार चषकाचं आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं. बेटा दादा आहे जोडीला घोर काना साहेब जोडीला. हे अमित दादाचं आयोजन भारी. हे पाहून झाली हैराण सारी. अमित दादाचं आयोजन भारी पाहून झाली हैराण सारी. वाजताई नाव
थँक्यू. 26 भारी आयोजन आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं 19 फेब्रुवारी जगात लय भारी, 19 मार्च मात्र अमितदादा पाटील यांच्यासाठी लय भारी असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 26, 26 धावा. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. बॅकअप चांगला मिळेल परंतु चेंडू त्या ठिकाणी निघून जातो. 4 धावांकरता गुड शॉट, चौकार. चालच्या बॅट मधून चौकार येतो. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्र गावाला. लाखा लाखाची बक्षीस ठेवली, प्रेक्षक जमले पाहायला. थँक्यू ड्युसे. चौकार येतो. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वर 30. या धावसंख्येवर चार्ल्स अँड चेतन भोईर हे 2 फलंदाज धुरंधर खेळाडू साईच्या अर्नाळा संघाकडून बिलॉंग करताना. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. चार्ल्सच्या बॅट मधून हा चेंडू मात्र या वेळेला नितीन सोमनच्या हातामध्ये. चार्ल्स मात्र विचार करत राहिलाय की हा चेंडू क्लिअर कसा झाला नाही आणि या वेळेला आपण पाहतोय हेच चेंडू आहे सिक्सर सुप्रीमो. याकरता मात्र चेंडू थोडेसे सॉफ्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर हा टेनिक चेंडू असता तर डेफिनेटली चेंडू बाहेर गेला असता परंतु या वेळेला चेंडू वेगळे आहेत आणि त्याकरता मात्र चार्ल्स थोडासा अचंबित झाला, सरप्राईज झाला. आता मात्र चेंडू आहेत या वेळेला आपण पाहू शकाल ते 6 आणि 6 चेंडू मध्ये 25 धावा हे सामन्याचं समीकरण. सांगतोय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैतर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावाला. हेमंत जाधव गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. जीपीएलची ती विकेट हॅट्रिक अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. 4 चेंडूवर 4 गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. ह्याच त्या गोलंदाजाने 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा हे सामन्याचं समीकरण. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही कारण समोर आहे चेतन भोईर. हा सुद्धा एक डोकेदुखी ठरणारा फलंदाज होऊ शकतो. विनायक भोईर यांचे छोटे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा ते सातत्याने जपतायत. 6 चेंडू 25 धावा. हेमंत जाधव. Six balls remaining and 25 runs required to win. पहिला चेंडू या वेळेला मात्र ऑफ ब्रेक चेंडू जरूर होता, ऑफ कटर चेंडू होता. 1 बाउन्सने चेंडूला या वेळेला कलेक्ट करताय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी धाव संख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने एका साईडला डॉन आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला मात्र 5 चेंडू आणि 23 धावा. जेव्हा जेव्हा डॉन समोर येतो तेव्हा मात्र युवा चषक खानिवड्याचं मैदान ते मला आठवतं. परंतु असे कित्येक वेळा त्याने कारनामे केलेत. एक चेंडूवर 6 षटकार मारण्याची ती किमया साध्य केले. अप्रतिम ब्युटिफुल डिलेव्हरी. असं वाटलं चेतन भोईरला चेंडू मात्र या वेळेला चोरकस येईल, थोडासा वेगाने येईल परंतु चेंडू थोडासा थांबून आला कारण खेळपट्टी थोडीशी यावेळेला मंदावली गेली. कारण खेळपट्टी आहे ती मात्र पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी थोडासा गोलंदाज परिपूर्ण हबी होत असताना या मॅच मध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र सौरभ भोईरला बीट करून जाईल का तर नाही. यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड काय दर्शवलं. अंकित मात्र पुढे आला आणि या वेळेला मात्र फलंदाज चेतन भोईर बॅक टू द डगआउट गॉन. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. वेलकम बॅक. 3 चेंडू आणि 23 धावा. हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न
यावेळेला जरूर केला जातोय. अमित तांडेल नवीन फलंदाज. एवढी वेळ अमित तांडेलवर येईल असं वाटलं नव्हतं, कारण ॲज अ बॉलर म्हणून ओळखला जातो, परंतु आज मात्र यावेळेला मिताली 11 शिरवली संघाने मजबूर केलंय ते खेळण्यासाठी. 1 बाउन्स चौकार अमितदादा पाटील यांच्या स्वागतासाठी, दीपेश पाटील यांच्या स्वागतासाठी चौकार, 4 धावा. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवर विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 19 धावांचं लक्ष्य असेल तर 2 चेंडू यावेळेला फेअर डिलिव्हरी कराव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हेमंत जाधव. धावांची गती स्थिरावली गेले. यावेळेला डॉनच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथचा लाईन, छोटा पॅक, बडा धमाका आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. मिताली 11 शिरवली हा संघ आपण पाहू शकाल थोडाफार कुठेतरी आगीकूच करत असताना एक बलाढ्य संघाला यावेळेला आपण पाहू शकताय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन आणि विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन मिताली 11 शिरवली टीम अँड हार्ड लक. साईच्या अर्नाळा आपण हँडशेक करायचंय आणि या स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं सुद्धा अमितदादा पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आणि हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. किशोरजी पाटील साहेब, महेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते, मॅचचा आनंद घेत होते. त्यानंतर आपण पाहू शकता विश्वजित पाटील साहेब, विलिनजी पाटील साहेब विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. रणजितजी किनी साहेब असतील, आर.के. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, ही संपूर्ण टीम आपल्याला यावेळेला पाहायला मिळते. आणि ज्या अनुषंगाने 10:30 वाजता आपण बुधवारी एकंदरीत